श्याम मानवने दिलेलं आव्हान स्वीकारलं या पद्धतीच्या बातम्या सर्वदूर लागायला लागल्या, त्या पद्धतीच्या बातम्या यायला लागल्या। मुळामध्ये धीरेंद्र कृष्ण महाराजांनी आव्हानातनं पळ काढलेला आहे। हे आव्हान त्यांना 9 जानेवारी 2023 पासून देण्यात आलेलं आहे। दोन्ही वेळेस त्यांच्यापर्यंत ह्या प्रती पोहोचवण्यात आलेल्या आहेत। या आव्हान प्रतीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आव्हान प्रक्रिया नागपूर पत्रकार संघाच्या जागेमध्येच पार पडेल। नागपूर पत्रकार संघाच्या परिसरामध्येच ही प्रक्रिया पार पडेल। ही त्रयस्थ ठिकाणी पार पडेल, त्यांच्या दरबारामध्ये ही पार पडणं शक्य नाही। त्यांनी जे दिव्य दरबारामध्ये दावे केलेत की ते लोकांची नावं आपोआप ओळखू शकतात, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचं आडनाव, त्यांचं वय आणि त्यांचा टेलिफोन नंबर ओळखू शकतात आणि दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन काही पाहू शकतात, या त्यांच्या दाव्याच्या आधारावरच हे आव्हान प्रक्रिया आम्ही तयार केलेली आहे। त्यामध्ये आम्ही पत्रकार संघासमोर त्यांनी या ड्राफ्टवर सही केल्यानंतर त्यांनी आव्हान स्वीकारलं असं मानलं जाईल। ज्यावेळेस त्यांनी आव्हान स्वीकारलं असं मानलं जाईल त्यावेळेस आम्ही पूर्वतयारी करू। पत्रकार संघाच्या आवारामध्ये त्या ठिकाणी ही आव्हान प्रक्रिया आयोजित केली जाईल। त्यांच्यासमोर ऐनवेळी 10 माणसं सादर केले जातील। इतर कोणत्याही मार्गाने त्यांच्यापर्यंत या 10 माणसांची माहिती उपलब्ध होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। त्यांनी त्यांचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, वय आणि टेलिफोन नंबर सांगायचा आहे। शेजारच्या रूममध्ये पत्रकार संघाच्या आम्ही 10 वस्तू ठेवू, त्या वस्तू त्यांनी ओळखून दाखवायच्या आहेत। ही आव्हान प्रक्रिया 2दा पार पाडली जाईल 5 दिवसाच्या अंतराने। पहिल्यांदा त्यांना 90% मार्क्स मिळाले, म्हणजे 90% ते करेक्ट सांगितले आणि दुसऱ्या वेळेस सुद्धा ते 90% करेक्ट सांगतायत असं घडलं तर त्यांना 80 लाख रुपयाचं पारितोषिक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं दिलं जाईल। शिवाय इतके वर्ष माणसामध्ये कोणत्याच माणसामध्ये दैवी शक्ती आणि दिव्य शक्ती नसते, एवढंच नव्हे तर दिव्य दृष्टी कोणालाही नसते असं आम्ही सांगत आलेलो आहे 44 वर्ष। आणि म्हणून मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायमची बंद करेन, त्यांच्या पायावर डोकं ठेवेन आणि त्यांचा भक्त बनेन असंही वरून सांगितलेलं आहे। ही आव्हान प्रक्रिया ते स्वीकारत नाही, कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्याजवळ कोणतीही दिव्य शक्ती नाही, दिव्य दृष्टी नाही। ते केवळ लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन लोकांचा बनवत असतात, त्यांना ठगवत असतात। हे त्यांना माहीत असल्यामुळं ही आव्हान प्रक्रिया ते स्वीकारायला तयार नाहीत, कारण इथे जर त्यांनी आव्हान स्वीकारलं तर त्यांना काही सांगता येणार नाही, ते खोटारडे आहेत हे सिद्ध होईल। आणि म्हणून आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून ते हे आव्हान कधीच स्वीकारणार नाही। त्यांनी आव्हानातनं पळ काढलेला आहे। बागेश्वर महाराजांचा